This is our digestive system. The part of the digestive system is the mouth, esophagus, stomach, small intestine and the large intestine. And the digestive glands are supporting to the digestive process, that is the salivary gland. Then there is a liver and the pancreas are the digestive gland that are useful to the digestion process. हा जो आहे फ्लो चार्ट आहे डायजेस्टिव्ह सिस्टमचा, की सर्वात आधी फूड जे आहे ते माउथमधून एसोफॅगसमध्ये जातं, एसोफॅगसमधून स्टमकमध्ये, देन स्टमकमधून स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, स्मॉल इंटेस्टाईनमधून लार्ज इंटेस्टाईनमध्ये, लार्ज इंटेस्टाईनमधून रेक्टम आणि देन ट्रान्सफर टू द ॲनस. तर फर्स्ट प्रोसेस ही माउथपासून स्टार्ट होते, की सर्वात आधी जे आहे ते चर्निंग होत आहे फूडचं. तिथे जे आहे आपण घासला चावतो, जो अन्न आपण घेतो आणि तिथे सलायव्हरी ग्लँड जे असतात त्या सलायवा सिक्रेट करतात, ज्याने काय होतं, जे फूड आपण घेत आहे ते सॉफ्ट होऊन जातं आणि ते सॉफ्ट बोलसमध्ये कन्वर्ट होऊन जातं. देन इट इज ट्रान्सफर टू द इसोफॅगस. मग हे इसोफॅगसमध्ये ट्रान्सफर होऊन जातं आणि इसोफॅगसमधून जे आहे ते शिफ्ट होऊन जातं स्टमककडे. मग जे फूड मटेरियल आहे ते स्टमकमध्ये ट्रान्सफर झाल्यावर स्टमकमध्ये जे आहे ते चर्निंग प्रोसेस स्टार्ट होऊन जाते. स्टमकमध्ये SCL आणि पेप्सिन हे दोन्ही गॅस्ट्रिक ज्युसेस जे आहे ते सिक्रेट होतात आणि याच्यामुळे काय होतं, की प्रोटीनचं डायजेशन स्टार्ट होऊन जातं आणि प्रोटीनचं डायजेशन झाल्यानंतर काय होतं आहे, तर एक स्लरी फॉर्ममध्ये हे फूड कन्वर्ट होऊन जातं आणि हा जो स्लरी फॉर्म फूड आहे हा नंतर जो आहे तो स्मॉल इंटेस्टाईनकडे शिफ्ट होऊन जातो, स्मॉल इंटेस्टाईनला ट्रान्सफर होऊन जातो आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये फर्दर डायजेशन जे आहे ते स्टार्ट होतं. स्टमकमध्ये फूड जे आहे ते टेम्पररीली स्टोअर राहतं आणि एक वेळा स्टमकमध्ये डायजेशन कंप्लीट झाल्यानंतर हे जे फूड आहे ते स्मॉल इंटेस्टाईनला शिफ्ट होऊन जातं. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये फर्दर डायजेशन प्रोसेस जी आहे ती स्टार्ट होऊन जाते आणि त्यामध्ये लिव्हर, गॉल ब्लॅडर आणि पॅनक्रियास जे आहे ते हेल्प करतात. देन द लिव्हर जो आहे तो बाईल ज्यूस सिक्रेट करतो, जे फॅट डायजेशन करण्याला हेल्पफुल असते. देन पॅनक्रियास जे आहे ते पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करतात, दॅट इज द ट्रिप्सिन, लायपेज अँड द अमायलेस, जे प्रोटीन, फॅट्स आणि कार्बोहायड्रेटचं डायजेशन तिथे स्टार्ट होऊन जातं. आणि गॉल ब्लॅडर जो आहे तो हेल्प करत आहे, जो बाईल ज्यूस सिक्रेट करत आहे लिव्हर, तर तो बाईल ज्यूस सिक्रेट करण्यासाठी, रिलीज करण्यासाठी आणि स्टोअर करण्यासाठी जो आहे तो गॉल ब्लॅडर जो आहे तो हेल्प करतो. आणि आता स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जे आहे ते कंप्लीट डायजेशन होऊन जातं. त्यामध्ये फॅट्सचं डायजेशन, प्रोटीन्सचं डायजेशन आणि कार्बोहायड्रेट्सचं डायजेशन जे आहे ते कम्प्लिटली इथे कॅरिड आउट होतं. अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ द न्यूट्रियंट्स इज कम्प्लीट इन द स्मॉल इंटेस्टाईन. सर्व न्यूट्रियंट्स जे आहे ते ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होतात. देन द फूड इज ट्रान्सफर टू द लार्ज इंटेस्टाईन. आता लार्ज इंटेस्टाईनला फूड जे आहे ते ट्रान्सफर झालं. आता लार्ज इंटेस्टाईनमध्ये जे वॉटर आणि सॉल्ट्स असतात ते पूर्णपणे ॲब्झॉर्ब होऊन जातात आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये वॉटर आणि फूड ॲब्झॉर्ब झाल्यानंतर जे एक्स्ट्रा अनडायजेस्टेड फूड राहिलेलं आहे, इट फॉर्म्स द फिसेस. ते फिसेसच्या फॉर्ममध्ये तयार होऊन जातं आणि हे जे फिसेस आहे ते नंतर रेक्टमला ट्रान्सफर केलं जातात. देन रेक्टममधून ते ॲनसला ट्रान्सफर होते आणि ॲनसच्या थ्रू जे आहे हे सर्व फिसेस जे आहे ते बॉडीच्या बाहेर रिमूव्ह होतात. तर अशा प्रकारे ही आपली कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, ज्यामध्ये फूडचं डायजेशन होत आहे. सर्व न्यूट्रियंट्स जे आहे ते ॲब्झॉर्ब होऊन जातात आणि ब्लडमध्ये मिक्स होऊन जातात आणि जे अनडायजेस्टेड फूड आहे ते शरीराच्या बाहेर जे आहे ते रिमूव्ह केलं जातं. तर हा जो यानुसार फूड जे आहे ते ट्रान्सफर होतं. तर ही कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम जर तुम्हाला कळली असेल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.